आनंद शिंदे. तुझा? ओंकार भोसले. तुझा? उत्कर्ष डवणे. नमस्कार मित्रांनो, सोजन कत्तम यूट्यूब चॅनल कोकणिक संगमेश्वर या चॅनलवरती मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग असणार आहे, तर मित्रांनो चाललो आहे मुंबईला आणि रत्नागिरी देवा पॅसेंजर ट्रेनने आपण चाललो आहे मुंबईमध्ये. आणि आपल्या साईडला आर्यन आहे आणि सोडायला आला आहे. हाय. तर आर्यन सोडायला आला आहे, त्याने बाईक घेऊन आलेला आपले आणि आता मला इथून पिक केलं आहे आणि तो जाणार घरी. मला ट्रेनमध्ये बसवणार आणि मग पुढे आपला प्रवास चालू. तर मित्रांनो कोकणातील म्हणजे जर असं बोलू ना तर आपण आलो आरोली स्टेशनला आणि आरोली स्टेशनवरतून आपला प्रवास असणार आहे करी रोडला. तर मित्रांनो रत्नागिरी देवा पॅसेंजरने आपण चाललेलं आहे. आणि जर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पुढे आपण पाहू. तर मंडळी आपली ट्रेन येते रत्नागिरी देवा पॅसेंजर. आणि जो आपला शिमगा उत्सव आहे ना एकदम भारीच झाला. शिमगा उत्सव झाला, गुढीपाडवा झाला एकदम भारी. आणि आपली सुट्टी संपलेली आहे आणि चाललो आहे मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये आपण छोटा मोठा जॉब करत असतो. आणि जो आजचा ब्लॉग असणार आहे ट्रेनमधला, आणि ह्या साईडला आर्यन आहे, तो पण मुंबईमध्येच राहतो आणि तो 2 दिवसांनी बसणार आहे. आणि जो आजचा ब्लॉग आहे ना मित्रांनो, तर पाहू शकता कोकणातील आपली माणसं. आणि आजचा जो ब्लॉग आहे ना तर म्हणजे ट्रेनमधलाच असणार आहे आणि जो आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण मित्रांनो ट्रेनमधला जो नजारा पाहण्याचा आहे ना वेगळाच असतो आणि ते आपण पाहू पुढे.
तर मंडळी आपला कोकण रेल्वेचा प्रवास चालू असताना आपल्याला मंडळी भेटले साताऱ्यातले. तर हे मित्र परिवार आहेत. नाव काय आहे? आनंद शिंदे. तुझं? ओंकार भोसले. तुझं? उत्कर्ष डवणे. हे पण तुझे आहेत ना? यश निकम. आतुर सावंत. तर मंडळी हे आपले कोकणामध्ये खेळायला आलेले आहेत आणि हे आहेत साताऱ्यातले. तर आपल्याला काही माहिती सांगणार आहेत. तर पाहू कशासाठी आलेला आहे? खेळायला होतो, कबड्डीचे सामने होते. कबड्डीचा मोठा छंद आहे. कबड्डीची आवड आहे पहिल्यापासून. ओके. एक जोडीदार होता आपला, त्यांनी बोलावलं होतं मग खेळायला होतो. वातावरण वगैरे एकदम म्हणजे क्वालिटी म्हणतो ना आपण कोकण एक स्वर्ग, तर तिथं अनुभव आहे. तू काय सांगते? कोकणची माणसं खूपच साधी बोळी पण आहेत. कोकण म्हणजे एक नवीनच अनुभव बघायला मिळतो आपल्याला. आणि कोकणात आलं की आपल्याला एक निसर्गरम्य नवीन नवीन अनुभव बघायला मिळतो. त्यातच आता ट्रेनमध्ये प्रवास करता करता पण आपण कोकणाचा एक सुंदर अनुभव आपल्याला मिळत आहे. दादा आम्हाला सांगू शकतो किती दिवस झाले इकडे कोकणात? परवा आलो होतो. ओके. मग कुठे फिरला की नाही का आपल्या कोकणामध्ये? नाही फिरलो नाही, एकदा आला होतो इथं. त्यांच्याकडे राहायला वगैरे होतं, त्यांनी जेवणाची वगैरे सोय केली होती. ओके. त्यांच्याकडे होतो. मस्त एन्जॉय केला. आपल्या इथे कोकणामध्ये जर आरोळी स्टेशनला जर उतरलात ना तर इथे गरम पाण्याचं एक कुंड आहे, तिथं पण विजिट केलंच ना? हा, इथं गरम पाण्याचं कुंड आहे, पण आम्हाला काही जाता आलं नाही. पुढच्या वेळेस नक्की जाऊ. तर मंडळी हे साताऱ्यातून मित्र खेळायला आलेले कबड्डी खेळायचे आपल्या कडवे गावामध्ये. आणि जर कोकण संगमेश्वर बोललं ना तर मित्रांनो कोकणामध्ये क्रिकेटच्या पण स्पर्धा होतात, कबड्डीच्या स्पर्धा होत असतात आणि खूप लांबून स्पर्धक येत असतात. तर मंडळी साताऱ्यातले आहेत आणि त्यांचा गेम आपण जर बघितलेला नाही, पण त्यांचा जर यूट्यूबला कुठे गेम असेल तर आपण पाहू शकतो. तर पाहू पुढे. मंडळी आपण डोअरमध्ये आहोत आणि डोअरमध्ये आपण पाहू शकता बाहेरचा नजारा. तर मित्रांनो कोकणातील हा कोकण रेल्वेचा प्रवास हा भारीच असतो आणि आपल्या इथे फेरीवाले वगैरे यांचं आगमन झालेलं आहे. आणि
जर चिपळूण सोडलं ना तर खूप सारे फेरीवाले ट्रेनमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर आज त्यांच्यामुळेच आपल्याला म्हणजे असं बोललं ना जर भूक वगैरे लागली तर त्यांच्या फेरीमुळे आपल्याला पाणी वगैरे अजून नाश्ता वगैरे हे खायला भेटतो. कारण मित्रांनो हा बाहेरचा व्ह्यू आहे ना एकदम भारीच आहे आणि कोकणातला स्वर्ग बोललं ना तर मित्रांनो पाहू शकता. तर हा असा नजारा पाहायला भेटतो. आणि जर असं ते कोकणामधील आहे ना आपण जेव्हा ट्रेनमधून जेव्हा दृश्य पाहतो ना बाहेरचं तर भारीच असतं. कारण मित्रांनो जे भोग्यात जाण्याचा प्रवास आहे ना एकदम डेंजरस असतो. कारण हा कोकण रेल्वेचा प्रवास असतो